गुड मॉर्निंग. तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आहे चतुर्थीचा दिवस. तर मी सकाळी सकाळी मस्त अशी फ्रेश झालेली आहे. त्यानंतर आता मी किचनमध्ये आली आणि आता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते. तर मी आज चतुर्थी होती, त्यामुळे सकाळी मी थोडंसं फराळाचं वगैरे बनवणार होते आहे आणि त्यानंतर थोडीशी दुपारची स्वयंपाकाची तयारी करणार आहे. त्यानंतर मी बाहेर इकडं फुलं तोडायला आलेली आहे. आमच्या इथं शेजारीच हे छानसं असं झाड आहे. रोज छान मी असं फुलं तोडते इथं आणि ते देवासाठी माझ्या खूप छान होतात. रुद्राणी झोपेतून उठली होती आणि आज संडे असल्यामुळं आम्ही छानशी असं फुलंही तोडली आणि त्यानंतर आज संडे असल्यामुळं थोडंसं घरही आवरून घ्यायचं होतं. मला बरेच दिवस झाले हे थोडंसं धुवायचंही होतं. त्यामुळं मग मी बेडशीटही चेंज करायला घेतलं होतं. इतर वेळेला आपल्याला काही वेळ मिळत नसतो, परंतु संडे असेल ना, त्या दिवशी सगळं काही आवरायच्या असतात गोष्टी. त्यामुळे मी छानसं हे बेडशीटही टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे बाकीचं जे कपडे होते ते मी आता मशीनला लावून घेते. त्यानंतर मी अशी छानशी इकडं पूजाही करायला बसली. फुलं घेऊन आल्यानंतर मी इकडं पूजेची तयारी करायला घेतली. मस्त अशी छानशी देवा धुवून घेतली आणि त्यानंतर छानशी अशी पूजा केली. त्यानंतर मी रुद्राणीला आंघोळीही घातलेली आहे. मस्त अशी छान फ्रेश झाली. आज संडे असल्यामुळे छान असे केस वगैरे धुवून घेतले होते तिचे. ही मजाक करत होती, त्यामुळे मी तिला छानसा असा फटकाही दिलेला आहे. त्यानंतर मी इकडं स्वयंपाकाची तयारी करायला आली. आज आहे चतुर्थी, त्यामुळे आणि चतुर्थीचा उपवास हा आम्हा दोघांनाही असतो. त्यामुळं मी फराळाला वगैरे बनवलेली आहे. त्यांना तर दिवसभर शक्य नसतं, त्यामुळं मी फराळ करूनच देते. कारण की थोडंसं उपवास झाला की परत अशक्तपणा येतो. त्यामुळं उपवास जरी असला तर काय असेल ते खाऊन घ्या उपवासाचं, त्यामुळं मी त्यांच्यासाठी बनवलं. त्यानंतर फराळ झाल्यानंतर पूर्ण अशी भांडी स्वच्छ करून घेतली. मस्त आता सर्व काही आवरलं होतं. आता मी रुद्राणीला झोपवणार होते. ती झोपली होती म्हणून मी तिला इकडे बेडरूममध्ये घेऊन आले आणि मस्त मी थोडीशी झोप घेते आणि त्यानंतर बरंचसं काम आहे. त्यानंतर मस्त अशी झोप झाली होती, छानसं असं फ्रेश झाले आणि त्यानंतर आता रुद्राणीची शाळा सुरू झालेली आहे. हे काय आता जूनमध्ये आपली शाळा छान भरत होती, परंतु ह्यांचं काहीतरी एप्रिलमध्ये चालू झाले, त्यामुळे मग मी तिच्या शाळेची तयारीही केली. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक वगैरे झाला आणि रात्री चंद्रोदय आज खूप उशिरा होता, त्यामुळे मग मस्त अशी छान पूजा करून घेतली. त्यानंतर मोदक वगैरे करून घेतले, देवांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि आम्ही आज रसपोळी बनवलेली आहे. त्यामुळं चला मग मस्त असं जेवायला या. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब